नमस्कार, पीसीआर न्यूज में मैं रोहित चौहान आपका हार्दिक स्वागत करता हूं। उल्हासनगर में मालमत्ता टैक्स पावती घर घर पहुंचाने वाली बचत गट महिलाओं को अभी तक थकबाकी नहीं दी गई। आज संविधान दिन महानगर पालिका के सामने महिलाओं ने मोर्चा निकाला। आई देखते हैं। आज या सर्व महिला आल्या आहेत मुख्यालयामध्ये, काय विषय होता आणि तुम्ही आज आयुक्तांची भेट घेतली, काय त्यांनी सांगितलं? आज आम्ही या संदर्भात आलो हो की गेल्या 1.5 वर्षापासून 2024ला जे मालमत्ता पावती कर वाटप केलेलं आहे महिलांनी, भर पावसात सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत त्या पावत्या वाटल्या आहेत आणि त्याचे बिल अजूनपर्यंत देण्यात आलेले नाही। आयुक्त मॅडम आल्यापासून आम्ही कंटिन्यू फॉलोअप करत आहोत की हा विषय तुम्ही लवकर घ्या, कारण नवीन पावत्या त्यामुळे यावर्षी महिलांनी वाटलं नाही, मागच्या वर्षीचे बिल न दिल्यामुळे, आणि त्यामुळे यावर्षी तुम्ही बघितलं असेल की टॅक्स खूप कमी वसूल झालाय। आम्ही वारंवार रिमाइंड करून प्रत्येक फाईल इकडे गेली तिकडे गेली असंच चालू आहे किती दिवसापासून, त्यामुळे नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाद्वारे सर्व महिलांना जो हक्क दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये महिलांनी जे काम केले त्याचाही मोबदला इथे मिळत नाहीये, म्हणजे शहरी भागात हे असं काम चाललेलं आहे। तर त्यामुळे आज आम्ही संविधान दिनी हा निर्णय घेतला की आज आम्ही आपल्या महिलांना हक्काचे पैसे मिळवूनच देऊ। तर त्या संदर्भात मग आम्ही मागणी केली, आंदोलनाचं लेटर दिल्यानंतर आयुक्तांकडून लेटर आले की तुम्ही आंदोलन मागे घ्या, आम्ही लवकरात लवकर हे करून देतो। त्या संदर्भात आता टॅक्स डिपार्टमेंटची आमची मीटिंग झाली आणि त्यांनी आता आम्हाला 16 तारखेपर्यंत यांचं बिलाचं पेमेंट 24 लाखाचं पेमेंट आहे तर ते देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। नाही झालं तर आम्ही परत हे करू, परत आंदोलन करू। ठेकेदारांची करोडोची बिलं दिली जातात आणि हे फक्त 24 लाखाचं पेमेंट थांबवण्यामागचा उद्देश काय नक्की पालिकेचा, की महिला बचत गटांना सक्षम नाही करायचं? ते काय बोलतायत की प्रूफ नाही, लाडक्या बहिणीला लाचार करायचं, सगळे पैसे लाडक्या बहिणीकडे वळवले आहेत। लाडक्या बहिणीला लाचार करते। एक्झॅक्टली ज्या महिला कामं करतात त्यांचे पैसे देत नाहीत आणि हक्काचे पैसे मिळत नाही इथे त्यांना। आणि आता आपण आपल्या पालिकेमध्ये जास्तीत जास्त महिला अधिकारी असताना ही वेळ आमच्यावर यावी, हे खरंच दुर्दैवाची बाब आहे। महिलांना सबला नाही, महिलांना अबला करायचा प्रकार आहे। लाडक्या बहिणीच्या मदतीने सत्तेत येतात, परंतु लाडक्या बहिणीचंच हे शोषण करतायत असं वर्षभर स्ट्रगल करून दर 2 महिन्यांनी ऑफिसर इथे आलं की दर 2 महिन्यांनी ऑफिसर बदललेला असतो। तो सांगतो मी 10, हे सांगतात की 10 दिवस झाले आलो। अरे ठीक आहे, तुम्ही 10 दिवस, पण आम्ही 1.5 वर्षाच्या अगोदर काम केलेलं आहे ना, सगळं रेडी आहे तुमच्याकडे, फक्त फाईल वर ठेवायची। प्रत्येक आणि ते महिलांनी काम केले ते आता जर 16 तारखेच्या आत जर पेमेंट झालं नाही तर आम्ही हे आंदोलन परत घेऊ, मोठ्या प्रमाणात घेऊ। संविधान आहे, संविधानाच्या दिवशी करू नका म्हणून सकाळीच फास्ट स्पीड पोस्टनी लेटर आलं। त्यांनी पहिले लेटर दिलं होतं पण त्याच्यामध्ये त्यांनी वेळ दिला नाही आम्हाला। परवाच लेटर पाठवलं होतं मला, पण त्याच्यामध्ये काही मेन्शन नव्हतं की या तारखेपर्यंत देण्यात येईल, म्हणून मी ते लेटर एक्सेप्ट केले नाही। तर आज स्पीड पोस्टनी पाठवलं, तर आम्हाला आता 12:30 वाजता लेटर मिळालं आणि मग म्हटलं ठीक आहे, चर्चा करून आपण हा प्रश्न सोडवूया। आयुक्त मॅडम यामध्ये उदासीनता दिसतंय का? नक्कीच, पहिल्याच दिवसापासून, पहिल्या भेटीपासून एक महिला असून महिलांचा विचार नाही करत आहे।